काही अंधश्रद्धा वगैरे नाहीये। तर ह्या गोष्ट मला सांगा, तूप खाल्लं की लगेच रूप येतं का? अजिबात नाही ना। त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कंटिन्यू करायला पाहिजे। हाय हॅलो नमस्ते, कशा आहात माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींनो। आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच। आपल्याला आजचा दिवस आणि येणारा प्रत्येक दिवस हा खूप छान मस्त आणि आनंदाचा जाऊ, हीच एक प्रार्थना आहे। तर मैत्रिणींनो, मी हळदी कुंकाचे जे माझे व्हिडिओ टाकले होते ते सुद्धा तुम्हाला खूप आवडले, खूप छान छान कमेंट्स होते तुमचे त्यासाठी। तर तुम्हा सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते। आणि आजचा व्हिडिओसुद्धा खूप छान असणार आहे, इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर इकडे आमचे मोठे दादा जे आहेत, म्हणजे माझे मोठे दीर, हे झाडं लावण्याचं काम करतात नेहमी। आई आणि त्यांना दोघांनाही झाडं लावण्याची खूप आवड आहे। तर माझ्या आईने माझ्या माहेराहून 2 लिंबाची झाडं पाठवली होती। जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझ्या आईलासुद्धा झाडं लावण्याची प्रचंड आवड आहे। आणि आमच्या इकडे जागेअभावी ती लहान लहान बकेट असतील किंवा टप असेल त्याच्यामध्ये ती झाडं लावत असते। तर तिने 2 रोपं जी आहेत ती छान वाढवली होती लिंबाच्या झाडाची, आणि ती तिने पाठवून दिली होती। तर तेच 2 जे झाडं आहेत ते आम्ही जमिनीमध्ये लावत होतो। तर दादांनी खूप छान प्रकारे ते दोन्हीही झाडं जी आहेत ती लावलेली आहेत। तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवेलच त्यांची ग्रोथ वगैरे कशी होत आहे ते। तर मैत्रिणींनो, मी तुम्हाला आज माझं संध्याकाळचं रुटीन जे आहे ते शेअर करणार आहे। आणि आपल्या घरामध्ये, म्हणजे आपलं जे घर असतं ते आपण नेहमी पॉझिटिव्ह प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करत असतो। पण अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण जर रेग्युलरली आपल्या घरामध्ये केल्या ना, तर खरंच आपलं घर जे आहे ते दररोज अगदी प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वातावरणाने भरलेलं राहील। तर आता वाजले आहेत संध्याकाळचे 3, म्हणजे पूर्ण संध्याकाळसुद्धा नाही झालेली। तर मी आता लादी पुसून घेत आहे। ॲक्च्युली आज रविवार आहे आणि आज लाईटसुद्धा जाते, तर लाईट आज उशिरा आली, तर त्यामुळे मी आता लादी यावेळेला पुसून घेत आहे। तर लादी पुसताना नेहमी आपल्या लादी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ, हळद आणि गोमूत्राचे 2 ते 3 थेंब टाकायचे। त्याने काय होतं, आपल्या घरामधले जे काही छोटे छोटे बॅक्टेरिया असतील ते निघून जाण्यास मदत होते, आणि कुठच्याही प्रकारचे बॅक्टेरिया असतील, जीव जंतू किटाणू असतील, ते आपल्या घरामध्ये अजिबात प्रवेश करत नाहीत। आणि ह्या 3ही गोष्टी म्हणजेच हळद, गोमूत्र आणि मीठ, ह्या 3ही गोष्टी अँटीबॅक्टेरियलचं काम खूप मोठ्या प्रमाणात करतात। त्यामुळे या गोष्टी तुम्ही आवर्जून लादी पुसताना वापरा। तर आज माझे मिस्टर त्यांच्या मित्रांसोबत स्वामींच्या मठामध्ये गेले होते। तर मी बऱ्याच वेळेला मठातला व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। काय झालं बाळा? कोणती गाडी? तर आज पहिल्यांदा मिस्टरांनी भाजीपाला सगळं काही आणलं होतं। तर आईंना आणि मला दोघींना खरंच खूप छान वाटलं, आणि ते मी तुम्हाला पुढे शेअर करेलच। तर संध्याकाळ झाली होती, लादी वगैरे पुसून झाली होती माझी, आणि चहा तर लागतो आता संध्याकाळ झाली आहे म्हटल्यावर। तर छान असा चहा केला होता, आम्ही सगळ्यांनी चहा घेतला। आणि ह्या बघा, ह्या सगळ्या भाज्या माझ्या मिस्टरांनी आणलेल्या आहेत। मी तुम्हाला लास्ट टाईम पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, जेव्हा मी माझ्या आई आणि बहिणीसोबत स्वामींच्या मठामध्ये गेली होती तेव्हासुद्धा माझ्या आईने भाज्या आणल्या होत्या। तर मिस्टरांनी सुद्धा यावेळेस पालक, मेथी, त्याचबरोबर बीट, हे सगळं काही आणलं होतं। आणि वांगी तर आईंना आणि मला खूप आवडतात, तर त्याचं भरीतसुद्धा आम्ही केलेलं आहे। तर मी पुढे तुम्हाला ते शेअर करेलच। कुठे चाललंय बाळ? प्रशिक, कुठे चाललाय? बरं। तर भाज्या आम्ही सगळ्या साफ करून फ्रीजमध्ये ठेवल्या, आणि त्यानंतर संध्याकाळसुद्धा झाली होती, 5:30-6 वाजत आले होते। तर आता दिवे लागण्याची सगळी तयारी मी आता करून ठेवते। आणि दररोज तुम्ही संध्याकाळी म्हणजे 6:30-7च्या दरम्यान आपलं जे मेन डोर आहे, मेन दरवाजा आहे, तो नेहमी उघडा करून ठेवायचा। त्याने म्हणतात की संध्याकाळी लक्ष्मी जी आहे ती आपल्या घरामध्ये येत असते। त्यामुळे आपण जर लक्ष्मी येते वेळी जर दरवाजा बंद ठेवला तर लक्ष्मी नाराज होऊन निघून जाते, अशी एक आख्यायिका आहे, आणि आपण बऱ्याच वेळेला हे ऐकलेलं सुद्धा आहे। त्यामुळे नेहमी संध्याकाळच्या वेळेला दरवाजा जो आहे ॲटलिस्ट 15 मिनटं का होईना किंवा अर्धा तास तरी आपण ओपन ठेवायचा आहे। तर संध्याकाळी आपण देवापुढे रोज दिवाबत्ती करतोच, तर त्या दिव्यामध्ये आपल्याला 2 ते 3 कापराच्या ज्या वड्या असतात त्या टाकायच्या आहेत, कापूर टाकायचा आहे। त्याने काय होतं, एक तर धूर होत नाही जास्त, आणि
तो जो कापूर आहे तो तेलामध्ये विरघळतो आणि त्या दिव्याच्या ज्योतीमधनं इतका सुंदर असा सुगंध पसरतो ना पूर्ण घरामध्ये कापराचा. त्याच्यामुळे खूप फायदासुद्धा होतो आणि तुम्हाला माहिती आहे की कापूर जे आहे त्याचे खूप सारे असे फायदे आहेत. घरातली जी काही नकारात्मकता आहे तीसुद्धा घालवण्याचं काम कापूर करतं. त्याचबरोबर जे काही बॅक्टेरिया असतील, डास, मच्छर असतील, इतर काही गोष्टी असतील, ते सगळं घालवण्याचं काम जे आहे ते कापूर करतं. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा वापर करू शकता. तर घरातल्या दिव्यामध्ये तर मी टाकते कापूर रोज. त्याचबरोबर आपलं जे काही अंगण आहे किंवा आपली चौकट आहे, उंबरठा आहे, तिकडे सुद्धा मी दररोज एक दिवा लावते. मी गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात केली तेव्हापासून मी दररोज एक दिवा आमच्या उंबरठ्याच्या बाजूला सुद्धा लावते, उजव्या बाजूला. तर त्या दिव्यामध्ये सुद्धा मी कापराच्या 1-2 वड्या टाकते. त्याचबरोबर जो दिवा मी तुळशीला लावते तर त्या दिव्यामध्ये सुद्धा मी 1 ते 2 वड्या कापराच्या टाकते. त्याच्यामुळे काय होतं, आपल्या घराचा जो बाहेरचा परिसर आहे तो सुद्धा अगदी प्रफुल्लित होतो आणि छान वातावरण होतं बाहेरचं सुद्धा. तर खूप छान वाटतं. तुम्ही हे करून बघा. आणि आठवड्यातून 1-2 वेळा कापूरसुद्धा आम्ही घरामध्ये जाळतो. आणि तुम्ही लुंबिनी बघितली असेलच, माझ्या मिस्टरांनी स्वामींच्या मठातून आणली होती, तर तीसुद्धा मी जाळलेली आहे. तर त्यानेसुद्धा घरातलं वातावरण जे आहे ते खूप छान असं पॉझिटिव्ह होतं आणि खरंच खूप छान वाटतं. आणि उंबरठा लेपण याचा मी वेगळा व्हिडिओ ऑलरेडी केलेला आहे आपल्या चॅनलवरती, तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तर उंबरठ्याचं जे काही पूजन आहे ते मी आठवड्यातून एकदा तरी नक्कीच करते. तुम्ही मोस्टली हे शुक्रवारी केलं जातं, पण आता पौष महिना चालू आहे आणि पौष महिन्यामध्ये कसं आपले सूर्यदेव आहेत किंवा रविवार आहे याला जास्त महत्त्व दिलं जातं. त्यामुळे मी आजसुद्धा हे केलेलं आहे. तुम्ही गुरुवारीसुद्धा करू शकता, शुक्रवारी करू शकता, मंगळवारी, रविवारी, पण आठवड्यातनं एकदा हे नक्की करत जा. यानेसुद्धा खूप फरक पडतो आपल्या घरामध्ये. खूप साऱ्या पॉझिटिव्ह गोष्टी आपल्या घरामध्ये होतात आणि वातावरणसुद्धा खूप छान होतं घरातलं. बाय क्रिकेट खेळ. हळू करा. मी ते पप्पा करते. खेळा तोपर्यंत. अरे वा वा वा. अरे वा वा वा. व्हेरी गुड बाबू, खेळा. तर मैत्रिणींनो, तुम्हाला मी आजचं संध्याकाळचं रुटीन जे आहे ते शेअर करत आहे. तर आता जस्ट माझी देवपूजा झाली, तुम्ही बघितली असेलच. आणि बाळसुद्धा नेहमी म्हणजे दररोजच तो मला मदत करत असतो देवपूजा करण्यासाठी म्हणा किंवा इतर कामं करण्यासाठी. तो घरामध्ये सगळ्यांनाच मदत करत असतो, आजी, काका, बाबा, आई, सगळ्यांना. तर आतापासूनच त्याला थोडी थोडी सवय लागलेली आहे सगळ्यांना मदत करणं किंवा काम करणं. आणि तो स्वतःची कामंसुद्धा आता स्वतः करायला शिकत आहे हळूहळू. तर असो, तर मी ज्या काही गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे तर त्या खरंच तुम्ही करून बघा. म्हणजे तुळशीपुढे दिवा लावणं किंवा आपला जो उंबरठा आहे त्याच्या बाजूला एक दिवा लावणं, उंबरठ्याचं लेपन करणं, दररोज आपल्या उंबरठ्याजवळ किंवा अंगणामध्ये रांगोळी काढणं, थोडीशी छोटीशी का असेना, तर धूपबत्ती लावणं, कापूर जाळणं. तर ह्या गोष्टी ज्या आहेत तर याच्या मागे काही अंधश्रद्धा वगैरे नाहीये.
तर ह्या गोष्टी खूप सायंटिफिक आहेत आणि तुम्ही ह्या करून बघा. तुम्हाला असं वाटेल की अरे मी तर हे 1 दिवस केलं 2 दिवस केलं मला तर कुठे अजिबात पॉझिटिव्ह फील नाही झालं, तर मला सांगा तूप खाल्लं की लगेच रूप येतं का? अजिबात नाही ना. त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कंटिन्यू करायला पाहिजे. जेव्हा जेव्हा तुम्ही म्हणजे जसं जसं तुम्ही ह्या गोष्टी करायला लागाल ना तेव्हा तुम्हाला हा हळूहळू अनुभव जो आहे तो नक्कीच येईल. कारण की मी सुद्धा या गोष्टी रिसेंटली 3-4 महिन्यापासून आता करायला सुरुवात केलेली आहे. तर खरंच खूप पॉझिटिव्ह फील होत आहे. घरामधलं वातावरण सुद्धा खूप छान राहतं. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला याचा अनुभव नक्कीच येईल. तर आता वाजले आहेत बरोबर 6:15. सगळं काही बाहेरची देवपूजा वगैरे आमचं झालेलं आहे आणि त्याचबरोबर आता मी स्वयंपाकाला लागते. आज आमच्या आईंचा उपवास असतो, आज रविवार आहे, तर पटकन मी आता स्वयंपाक करून घेते. तर संध्याकाळची चहा नाश्त्याची जी काही भांडी पडली होती मी ती लगेच घासून घेतली आणि किचन ओटासुद्धा क्लीन केला. किचन ओटा क्लीन असेल ना तर आपल्याला जेवण बनवायला सुद्धा खूप छान आणि प्रसन्न वाटतं. आणि अर्धी तयारीसुद्धा माझी झालीच होती स्वयंपाकाची. तर आज जेवणामध्ये असणार आहे चपात्या, वांग्याचं भरीत आणि वरण भात. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की मिस्टरांनी भरपूर भाज्या आणलेल्या आहेत, तर वांगीसुद्धा होती. तर लास्ट टाईम मी वांग्याचं भरीत केलं होतं तर ते सगळ्यांना खूप आवडलं होतं. तर यावेळी विचार केला की वांग्याचं भरीत करूया आपण आज जेवणामध्ये. तर वांग्याचं भरीत आम्ही केलेलं आहे. अगदी साधी सिंपल रेसिपी आहे, मी तुम्हाला पुढे शेअर करणारच आहे. आणि कुकरसुद्धा माझं लावून झालं होतं. कुकर थंड होत आहे तोपर्यंत इकडे वांगी भाजून होत आहेत आणि चपात्यासुद्धा लाटून होत आहेत. आणि मला चपात्या ज्या आहेत त्या इतक्या काही बोलतात ना अगदी खास सुगरणीसारख्या नाही करता येत, पण लग्नानंतर मी चपात्या करायला शिकली होती. कारण की माहेरी असताना लहानपणापासून आम्ही ज्वारीच्या भाकरीच खाल्लेल्या आहेत आणि भाकर जी आहे ती मला अगदी 4थीत असल्यापासून भाकर बनवता येते आणि भाकरीवरती माझा जम जो आहे तो खूप चांगला आहे. अगदी 15 मिनटामध्ये मी 5-6 भाकरी करून बाजूला होते. पण तसं चपातीच्या बाबतीत नाही आहे. असो, आपण काही सगळ्या गोष्टींमध्ये परफेक्ट असायलाच हवे, परफेक्ट असंही नाही आहे. तर इकडे आता बऱ्यापैकी मला चपात्या ज्या आहेत त्या जमत आहेत, तर मी चपात्या वगैरे छान करून घेतलेल्या आहेत. वांगीसुद्धा भाजून झालेली आहेत आणि इकडे आता मी वांग्याचं जे भरीत आहे त्याला मी आता फोडणी घालत आहे. तर अगदी साधी सिंपल रेसिपी आहे. आपण याच्यामध्ये लसूण, राई, जिरं, कोथिंबीर याची फोडणी घालायची आहे. त्यानंतर छान असा कांदा जो आहे, कांदा थोडासा जास्त वापरायचा आहे. तर कांदा परतून घ्यायचा आहे आणि आपले जे काही मसाले आहेत, घरगुती काळा मसाला, लाल तिखट असेल, हळद, हिंग, तर हे सगळं ॲड करायचं आहे. मीठ ॲड केलेलं आहे. त्यानंतर शेंगदाण्याचं कूटसुद्धा आम्ही 7-8 दिवसाचं एकदमच करून ठेवतो, तर ते सुद्धा 2 चमचे मी ॲड केलेलं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर ॲड केलेली आहे. आणि अगदी 5 ते 10 मिनटामध्ये तुमचं हे वांग्याचं भरीत आता खाण्यासाठी तयार आहे. तर पूर्ण स्वयंपाक जो आहे तो माझा इकडे झालेला आहे. तर स्वयंपाक झाल्या लगेच आम्ही जेवायलासुद्धा बसलो होतो, कारण की तोपर्यंत मिस्टर आणि आमचे दादासुद्धा आले होते शॉपमधनं आणि गरम गरम जेवण खायला बसलो की 2 घास जास्त जातात असं आपली आई आजीसुद्धा म्हणायची. त्यामुळे गरम गरमच मी आता वाढायला घेते सगळ्यांना. आणि आम्ही दोन्ही वेळेचं जेवण जे आहे तर अगदी एकत्रच सगळेजण करतो. इकडे मला शूट नाही करता आलं कारण की नंतर कॅमेरा जो आहे तो बाळाने घेतला होता, त्याला कॅमेरा हवा होता. तर आमचं स्वयंपाक वगैरे झालं. त्यानंतर संध्याकाळची भांडी जी आहे तीसुद्धा मी पटकन घासून घेते लगेच, कारण की आम्ही भांडी जी आहे ती आम्ही सकाळी अजिबात ठेवत नाही. रात्रीच भांडी जी आहे आणि किचन ओटा जो आहे तो आम्ही क्लीन तर मैत्रिणींनो, आय होप की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आणि आता वाजले आहेत बरोबर 10:15 आणि 10:15ला माझं सगळं काम जे आहे ते आवरून झालेलं आहे. तर आय होप की तुम्हाला माझं हे दुपारी 3 ते रात्री 10 वाजेपर्यंतचं जे काही रुटीन आहे ते नक्कीच आवडलं असेल. आणि मी जे काही आज आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण राहण्यासाठी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील तर प्लीज छान कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा. आणि आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.